किल्ले शिवनेरी लेणीसाठी 2000 वर्षांपूर्वीच म्हणजे अगदी कडेकडेने या पायऱ्या बनवण्यात आलेल्या होत्या. पाहू शकताय थोड्या जिथे जिथं अवघड ठिकाण आहे तर त्या ठिकाणी त्यांनी या प्रकारच्या पायऱ्या बनवलेल्या आहेत. आणि हा तो साखळदंडाचा मार्ग आपल्याला वरती दिसतोय किल्ले शिवनेरीचा. आणि ह्या ठिकाणाहून जर तुम्ही व्यवस्थित जर पाहिलं तर इथे एक 3-4 वर्षांपूर्वी दरड कोसळलेली होती, तर तो परिसर या ठिकाणी दिसतोय. हा जुन्नरचा परिसर. पुन्हा एकदा ती शिवनेरी लेणीच्या परिसरात मी तुम्हाला घेऊन जातो. मित्रांनो, सध्या बुद्ध लेणीमध्ये आहे. तर तुम्ही व्यवस्थित जर पाहिलं तर या चैत्यगृहामध्ये मी सध्या उभा आहे. हा चैत्यगृह जर तुम्ही पाहिला तर परिपूर्ण असा चैत्य स्तूप आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. या ठिकाणी आपल्याला जोत, त्यानंतर मेथी, वेईकपट्टी, अंड, धर्मिका आणि छत्रवाली सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळते. जुन्नरमधील लेण्यामध्ये जेवढे पण चैत्यगृह आहेत तर त्या सर्वच्या सर्व चैत्यगृहांमध्ये हा वेगळा चैत्यगृह, हा वेगळा स्तूप आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. उंचीने खूप मोठा असा स्तूप असून त्याच्या छताला जर तुम्ही पाहिला तर या ठिकाणी 1,500-2,000 वर्षापूर्वीचे रंगकाम केलेले आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. तुम्ही सर्कलमध्ये ते रंगकाम केलेले दिसत आहे. तर लाल, सफेद, त्याचप्रमाणे पिवळा कलर आपल्याला या ठिकाणी दिसतोय. आणि तुम्ही जर इकडे जर पाहिलं तर या ठिकाणी खांब जर व्यवस्थित जर पाहिले तर खांब सुद्धा आपल्याला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. हे जलकुंभाचा आकार आपल्याला या ठिकाणी दिसतोय. त्याचप्रमाणे अष्टकोनी खांब आपल्याला या ठिकाणी दिसतात. 4 अष्टकोनी खांब या ठिकाणी आहेत. आणि त्याचप्रमाणे हा वरंडा सुद्धा आहे. आणि हे चैत्यगृह कोणी दान दिलंय तर तो शिलालेख मी तुम्हाला वाचणार थोडक्यामध्ये. माझ्या बरोबर या. शिवनेरी किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. या किल्ल्यावरती जुन्नरमधील सगळ्यात जास्त लेणी आपल्याला पाहायला मिळतात. आणि तुम्ही व्यवस्थित जर पाहिलं तर हा शिलालेख कोणी दान दिलेला आहे किंवा हा चैत्यगृह कोणी दान दिलेला आहे, खूप महत्वाचा असा शिलालेख आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. या ठिकाणी एक चिन्ह कोरलेलं आहे. एक त्रिरत्न चिन्ह तर दिसत नाही, वेगळ्याच प्रकारचं चिन्ह आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. तुम्ही पाहू शकताय. शिलालेखाची सुरुवात ही झालेली आहे वीर सेनकस, त्यानंतर गहपती पमुघस, धम्म निगमस, देय धम्म चेतीय घरो, नियुतो सव लोक हित सुखाय. याचा अर्थ काय तर वीर सेनक जो आहे, जो व्यापाऱ्यांचा प्रमुख आहे, त्यांनी या परिसराला एक प्रकारे धम्म निगम बोललेलं आहे. याचं कारण जर तुम्ही पाहिलं तर भारतातील सगळ्यात जास्त लेण्या आपल्याला ह्या शिवनेरी किंवा आजूबाजूचे डोंगर आहेत तर या परिसरामध्ये पाहायला मिळतात. म्हणून हे धम्माचं निगम होतं, एक प्रकारे धम्माचा आगार होतं. आणि ह्या ठिकाणी त्यांनी काय केलेलं आहे, ह्या चैत्य घरोचं म्हणजे चैत्यगृहाचं दान दिलेलं आहे. आणि ते कशासाठी दान दिले तर ते आपल्याला तो शब्द या ठिकाणी वाचायला मिळतोय, तो म्हणजे सर्व लोक हित सुखाय, म्हणजे सर्व लोकांच्या हितासाठी सुखासाठी या चैत्यगृहाचं दान देण्यात आलेलं आहे. याच्याच वरती तुम्ही जर व्यवस्थित जर पाहिलं तर 19 फेब्रुवारी 1630 रोजी ही पूर्वेची बाजू आहे किल्ल्याची. याच्याच वरती छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म या शिवनेरी किल्ल्यावरती झालेला आहे. आणि त्याच्याच खाली ही डोंगराच्या मध्यभागी कोरलेली पाहायला मिळते. तुम्हाला सर्वांना माहिती आहे स्तूप म्हणजे काय, तर स्तूप म्हणजेच बुद्ध आहेत. आणि ते आज मी चैत्यगृह तुम्हाला या शिवनेरी किल्ल्यावरून दाखवतोय. जर पाहिलं तर या ठिकाणी सुद्धा या पाण्याच्या टाक्या या ठिकाणी होत्या. त्याचप्रमाणे या ठिकाणी एक शिलालेख सुद्धा आपल्याला वाचता येतोय. मी तुम्हाला शिलालेख दाखवतो. तर कशा प्रकारे तर या पाण्याच्या टाक्या या ठिकाणी होत्या. आणि ही या 2 पाण्याच्या टाक्या आहेत तशा. आणि व्यवस्थित जर पाहिलं तर या ठिकाणी स्वस्तिक या चिन्हाने सुरुवात झालेली आहे. त्यानंतर यवनस, इरिलस, त्याच्यानंतर गतान म्हणजे ग्रीक देश, देय धम्म, पोढी, त्यानंतर बेक,
अक्षर येते, म्हणजे ग्रीक देशातील इरिलस जो आहे तर त्याने या ठिकाणी या 2 पाण्याच्या टाक्या दान दिलेल्या. त्याचप्रमाणे पुढे सुद्धा या ठिकाणी सुद्धा आपल्याला शिलालेख पाहायला मिळतोय. तर या सर्वच्या सर्व लेण्या या ग्रीक देशातील व्यक्तींनी म्हणजे या पाण्याच्या टाक्या या ठिकाणी दान दिलेला आपल्याला पाहायला मिळतं. हा शिलालेख पाहू शकतो. त्याचप्रमाणे आता पाणी तर नाही आहे, परंतु या पूर्णच्या पूर्ण लेण्या या ग्रीकांनी दान दिलेल्या. या ठिकाणी पराग आहे, त्याचप्रमाणे या ठिकाणी काही खोल्या सुद्धा दिसत आहेत. आपण पाहू शकताय 2000 वर्षांपूर्वीचा जुन्नर शहराला त्यावेळेचा जीर्णनगर, जीर्णनगरला लाभलेला हा एकदम पुरातत्वीय इतिहास. अखंड महाराष्ट्रात काय भारतात सुद्धा सर्वात जास्त ज्या लेण्या भेटतात त्या आपल्या जुन्नर तालुक्यात भेटतात. आता ह्या शिवनेरी लेण्याच्या खूप मोठ्या अशा भव्य अशा विहारामध्ये किंवा शून्यागारामध्ये मी इथं तुम्हाला घेऊन आलेलो आहे. मध्ये दरवाजा आहे, त्याचप्रमाणे दोन्ही बाजूला 2 खिडक्या आहेत आणि तुम्ही जर व्यवस्थित जर पाहिलं तर या ठिकाणी भिक्खूंची विहार 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 ओवऱ्या एक प्रकारे आपण बोलू. शिलालेखामध्ये आपल्याला लेण्यांना लेन, गंभ, ओवरी असे वेगवेगळे शब्द आपल्याला पाहायला मिळतात. तर 12 भिक्खू निवास या ठिकाणी पाहायला मिळतात आणि मोठा असा विदाऊट पिलरचा हा हॉल सुद्धा आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. या ठिकाणी एक भिक्खू ध्यान करेल एवढी जागा आपल्याला पाहायला मिळते. त्याचप्रमाणे हा पूर्णच्या पूर्ण हे जे सिलिंग आहे हे पूर्णच्या पूर्ण एक प्रकारे पेंट केलेलं होतं. आजही आपण जुन्या काळामध्ये किंवा आज सुद्धा आपण घर आपलं सारवतो, आपल्या भिंती ज्याप्रमाणे सारवतो त्याचप्रमाणे यांनी पूर्णच्या पूर्ण या भिंती सारवलेल्या होत्या, ते पेंट केलेल्या होत्या. त्याचे अवशेष आपल्याला या शिवनेरी लेणीवरती पाहायला मिळतात. पुढे एक लेणी आहे, तर त्या लेणीमध्ये जे भिक्खू 12 भिक्खू विहारांच्या बाजूलाच या ठिकाणी काही विहार आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी तुम्ही जर व्यवस्थित जर या विहारामध्ये प्रवेश जर केला तर अगदी खूप सुंदर अशी खिडकी सुद्धा त्यांनी या ठिकाणी तयार केलेली आणि खूप मोठी अशी, म्हणजे आपण ज्या अंबांबिका लेणी, बुध लेणी, भीमाशंकर लेणी या लेण्यांमध्ये जे भिक्खू ग्रह पाहतोय तर त्यापैकी थोडी खोली मोठी आहे. तुम्ही या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी बाग तर आपल्याला पाहायला मिळत नाही, परंतु मी तुम्हाला मगाशी सांगितलं की त्या काळामध्ये आपण एक प्रकारे आज सुद्धा जी आपली घरं होती, शेणामातीची जी घरं होती, तर त्यांच्यामध्ये ज्यावेळेस आपण आपल्या ही जी भुई घालतोय एक प्रकारे, तर त्याप्रमाणे यांनी त्यावेळेस 2000 वर्षांपूर्वी एक प्रकारे भुई घातलेली असावी, कारण की तोच लेअर आपल्याला 2000 वर्षांपूर्वीचा लेअर या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि त्याचप्रमाणे आपण ह्या ज्या भिंती, त्या भिंती सुद्धा एक प्रकारे सारवलेल्या असाव्यात, तर ते 2000 वर्षांपूर्वीच हा वारसा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. जे आता सुद्धा आपण ती परंपरा कायम ठेवतोय एक प्रकारे. खूप भव्य अशी हे विहार आपल्याला पाहायला मिळतंय. या ठिकाणी सुद्धा काही पाण्याच्या टाक्या आणि काही विहार या ठिकाणी निर्माण केलेली आहेत. याच्यानंतर खूप महत्वाचा मी शिलालेख तुम्हाला दाखवणार आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी विहार दिसतंय, त्याचप्रमाणे पाण्याची टाकी सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतो आणि हा स्तूप या ठिकाणी कोरलेला आहे. छत्रवाली, हार्मिका, अंड, वेईका पट्टी, त्यानंतर मेधी तुटलेली आणि इथं पाण्याच्या टाकीमध्ये पडलेले आपल्याला पाहायला मिळतोय. आणि हा खूप महत्वाचा असा शिलालेख सुद्धा, खूप मोठा असा शिलालेख आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. या लेणीमध्ये खूप महत्वाचा शिलालेख हा असून किंवा जुन्नरमधील सर्वात महत्वाचा शिलालेख आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचं वाचन आपण थोडक्यात करण्याचा प्रयत्न करूया. सुरुवात जी झालेली आहे तर ती त्रिरत्न चिन्हाने झालेली आपल्याला पाहायला मिळते.
त्याचप्रमाणे सुरुवातीला अपगुरियान सव, त्यानंतर गिरी या सपुतस, पती बधकस, त्यानंतर गिरी भूतीस, सखियार, त्यानंतर शेवटी एक शब्द आपल्याला पोडी वाचायला मिळतोय, लेन म्हणजेच लेणी, त्यानंतर पोडी हा शब्द वाचायला मिळालेला आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी व्यवस्थित जर पाहिलं तर तिकडे दे असणार आहे, कारण की य आहे, देय धम्म एतस च लेन स, त्यानंतर परत एक शब्द आलाय पोढीय च नकरे, नकरे कदाचित नगर असू शकतं, च त्यानंतर या ठिकाणी आपल्याला खूप महत्वाचा वर्ड या ठिकाणी वाचायला मिळतोय, तो म्हणजे भिक्खुनी. भिक्खुनी, भिक्खुनी म्हणजे आपल्याला सर्वांना माहिती बौद्ध भिक्खूत आपल्याला हा शब्द या ठिकाणी वाचायला मिळालेला आहे, तो म्हणजे भिक्खुनी उपसायास, म्हणजे भिक्खुनी उपसाय, म्हणजे ह्या जुन्नर नगरामध्ये एक भिक्खुनींचं विहार कदाचित त्या ठिकाणी ते दान दिलेलं आहे. त्याचप्रमाणे धम्मोत्तरीयान, धर्मोत्तरीय हा एक सेक्ट आहे बुद्धिझम मधला, तर या धर्मोत्तरीय पंथाचे एक प्रकार आपण बोलू, हे हा भिक्खुनी संघ आहे. त्याने अक्षय निवी, अक्षय निवी याचा अर्थ काय, तर अक्षय निवी आपण ज्याला बोलू किंवा फिक्स डिपॉझिट आपण बोलू, तर ते या ठिकाणी दान दिल्याचं कळतंय. इथला शिलालेख खूप सारा जीर्ण झालेला आहे. त्याच्यानंतर येतो, त्यानंतर परत एक शब्द येतोय लेनस, त्याच्यानंतर व्यवस्थित जर पाहिलं तर इथं कहापणा एक शब्द येतोय, कहापणा म्हणजेच कारशापण, ते दान दिलेलं आहे. परत पोडी य शब्द आलेला आहे, आणि एंड जर व्यवस्थित जर पाहिलं तर पुन्हा एकदा आपल्याला एक शब्द येतोय उपसायान, म्हणजे उपसाया, उपसाय कदाचित याचा अर्थ हा विहार असू शकतो. त्यानंतर हा नगरे, नगर जो आपण शब्द आजही वापरतो शहरांना, तर तो शब्द आलेला आहे. आय म्हणजे एक प्रकारे पानातला न, इथं ग तुम्हाला दिसतंय, नगरे म्हणजे भिक्खुनी उपसाया नगरे. पुन्हा एकदा ते दान कोणी दिलेले आहे त्यांचं नाव असू शकतं गिरीभूतीचं, गिरीभूती हा व्यक्ती आहे. भीती ही कायाच, जे दुसरी बायको असू शकते, आणि शिवपालितनी, म्हणजे शिवपालिता जी आहे, तर त्यांनी एक प्रकारे या ठिकाणी हा दान दिल्याचा शिलालेख आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी लेन हा शब्द वाचायला मिळतोय. त्याचप्रमाणे या ठिकाणी भिक्खुनी हा खूप महत्वाचा शब्द आपल्याला वाचायला मिळाला आहे. उपसाय हा शब्द वाचायला मिळाला आहे. एका जुन्नरच्या नगरामध्ये 1,500 वर्षांपूर्वी एक भिक्खुनींचं विहार, धर्मोत्तरीय जो संघ आहे त्या भिक्खुनींचं विहार दान देण्यात आलेलं, त्यांना कारशापणाची कायमस्वरूपी ठेव एक प्रकारे देण्यात आलेली, हा शिलालेख आपल्याला ते सांगतोय. शिलालेख जरा जीर्ण झाल्यामुळे आपल्याला व्यवस्थित तरी तो वाचता येत नाही, परंतु हे जे शब्द मी आता जो तुम्हाला शिलालेख वाचून दाखवला तो एकदम करेक्ट आपण एक प्रकारे आपण बोलूयात, ज्यामध्ये आपल्याला भिक्खुनी उपसाय हा शब्द आलेला आहे. त्याचप्रमाणे अक्षय निवी सुद्धा, म्हणजे अक्षय निवी फिक्स डिपॉझिट, हे अक्षर हे शब्द आपल्याला वाचायला मिळालेले आहेत. शिवनेरी किल्ला महत्वाचा काय तो आपल्या सर्वांनाच माहिती, छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ असलेला हा किल्ला, या किल्ल्यावरती 1,500-2,000 वर्षांपूर्वी सुद्धा अनेक व्यक्तींनी दान दिलेले आहेत, आणि लोकहित सुखासाठी पूर्णच्या पूर्ण परिसर दान देण्यात आलेला. एवढंच सांगेल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्कीच कमेंटद्वारे कळवा मित्रांनो. आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद.